आता ही भेंडी आपण स्वच्छ धुवून चिरून घेतली, 2 काप केले एका भेंडीचे. हां, आता चिरल्यानंतर आपण काय करू, याच्यात संचळखार, चवीनुसार संचळखार लावून घेऊ भेंडीला. संचळखार लावलं का आपण याला चाट मसाला लावून घेऊ थोडा. चाट मसाला टाकून घेऊ याच्यात. चाट मसाला टाकला त्यानंतर आपण काय करू, त्याच्यामध्ये बेसनाचं पीठ टाकू. 2 चमचे पोह्याचं, 2 चमचे बेसनाचं पीठ टाकून घेऊ. त्यानंतर आपण हे तांदळाची पिठी आहे, ती पिठी टाकून घेऊ. तांदळाची पिठी आपल्याला बनवायची आहे चटपटीत भेंडी फ्राय. आता ही तांदळाची पिठी टाकून घेतली आपण चिमटवाटी भर. 2 चमचे धने पावडर, ही 2 चमचे धने पावडर टाकून घेतली. त्यानंतर आपण टाकू 2 चमचे लाल चटणी, 2 चमचे लाल चटणी. अर्धा चमचा हळद टाकून घेतली. आता हे सगळं टाकल्यानंतर आपण काय करू, ही चिमूटवाटीभर दही आहे, ही दही आपण त्याच्यावर टाकून घेऊ. ही दही टाकून घेऊ. दही टाकल्यानंतर काय करू, आपण त्याला मिक्स करून घेऊ. माझे हात स्वच्छ आहे धुतलेले. हां, तर आता याला आपण मिक्स करून घेऊ. सगळा मसाला त्याला लागेल असं मिक्स करून घेऊ आपण. पूर्ण भेंडीला हा मसाला लागला पाहिजे. पूर्ण कालवून घेऊ. आपण आता हे त्याच्यामध्ये सगळी भेंडी मिक्स करून घेतली पूर्ण मसाल्यामध्ये. आणि आता हिला आपण 15 मिनटं अशीच रेस्ट करू देऊ. त्याच्यामध्ये सगळा मसाला मिक्स होऊ देऊ, मुरवू देऊ. आता ही 15 मिनटं आपण झाकून ठेवू. झाकून ठेवू अशी. आता रेस्ट करू देऊ. हे भेंडी फ्राय करायला घेऊ. भेंडी मसाला फ्राय करू आता आपण. चमचा घे. नाही रे, स्वच्छ हात धुतला ना मी, साबणाने हात धुवून पुसून घेते मग येते बेटा, मला स्वतःला आवडत. आता आपण हिला भेंडी फ्राय करून घेऊ. मसाला भेंडी फ्राय. अशी मोकळी मोकळी टाकून घेऊ. चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. कुरकुरीत होईपर्यंत मस्त तळून घेऊ. साधा कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घेऊ. तेल आलं बघ. भेंडी फ्राय मसाला स्टार्टर साठी असं. हे बघ आवाज येतो बघ. हे बघ कडक आवाज येतो. कडक तळली गेली ती मस्त. भेंडी फ्राय मसाला स्टार्टर साठी.